आजची महासभा गाजली ती पाणी प्रश्नावर आणि पाणी प्रश्नामधून सत्ताधार हे जे विरोधी पक्ष आहेत ते राजकारण करत असल्याचं जे आहे सांगितलं जाते। एकीकडे नालासोपाराचे आमदार राजन नाईक हे महासभेमध्ये येऊन बसल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना कुठेतरी जोर आला आणि त्यांनी ठरवून हा संपूर्ण प्रकार केल्याचा आरोप जे आहेत की प्रफुल्ल साने यांनी केलेला आहे। प्रफुल्ल साने यांची पाणी प्रश्नावर मोठ्या प्रकारे आम्ही ज्याची चर्चा केली। या संपूर्ण पाणी प्रश्नावर प्रफुल्ल साने यांनी काय आरोप केलेले आहेत आणि पाणी प्रश्न का वाढली आणि पाणी समस्येवर काय करता येईल याची आम्ही सविस्तर चर्चा केली। त्यांचं काय म्हणणं आपण ऐकूयात। पण समोरच्यांना राजकारणच करायचं होतं, कारण माझ्या माहितीप्रमाणे गोंगाट घाला बोला अशा त्यांना सूचना येत होत्या आणि त्या अवलंबून केल्या जात होत्या नगरसेवकांकडनं। हे सभागृहामध्ये शोभिवंत नव्हतं। आपण एखाद्याला समजवण्याचा प्रयत्न करतो हे कसं योग्य आहे कसं अयोग्य आहे ह्या दृष्टीने आम्ही बोलत होतो। पण जेव्हा ही वास्तविकता स्वीकारायला तयार नाही आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये अधिक राजकारण आलं तेव्हा मग आम्हाला थोडं आक्रमकतेने बोलायला लागलं। पण आम्ही आक्रमकता करताना सुद्धा सभागृहाचं सभ्यता पाळली। आज सगळ्यात कमी रेट आपल्याकडे आहे। आज सगळ्यात कमी रेट आपल्याकडे दर वाढवल्यानंतर सुद्धा आपल्याकडे कमीत कमी रेट आहे आणि आपल्याकडे ते विरोधक काही म्हणतील की आम्हाला एक दिवसाआड पाणी देतात। आज आपलं शहर वसईची खाडी ते भाईंदरच्या खाडीपर्यंत विस्तारलेलं शहर आहे। 380 स्क्वेअर मीटरमध्ये आपल्याला 20 तासात पाणी द्यायचं आहे। आपल्याला त्यासाठी काही नियोजनबद्ध कार्यक्रम आखायचा आहे आणि तो आम्ही गेले अनेक वर्ष आखलेल्या कार्यक्रमाप्रमाणे चाललेलो आहे। एवढं तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, 95 सालापासून आजपर्यंत ज्या दिवसापासून उजगावची योजना आल्या त्या दिवसापासून आजपर्यंत आपल्या शहरामध्ये कधी पाणी कपात मे महिन्यात झालेली नाही। ह्याचं कारण नियोजन व्यवस्थित आहे। नियोजनामुळे पाणी आपण व्यवस्थित लोकांना शेवटच्या क्षणापर्यंत देऊ शकतो। मग पावसाळा 20 जुलैला हो का 30 जुलैला हो, आपण शहराला पाणी शेवटच्या दिवसापर्यंत जे मार्चमध्ये देतो जे जूनमध्ये देतो तेच आपण देत असतो। हे तुम्हाला खास करून इकडे नमूद करतो आणि ह्या सगळ्या योजना आपण प्रॉपर राबवतो आहेत। शेवटी लोकांचं सहकार्य मिळते आहे आणि म्हणून आपण ह्याच्यामध्ये यशस्वी आहे। आपण एक दिवसाआड पाणी देतो पण 2 दिवसाचं देतो। काही ठिकाणी जाती नसेल, थोडंसं प्रेशरमुळे जात नसेल, पण एराना अमृतची योजना पूर्ण झाल्यानंतर या टाक्यांमधनं पाणी पूर्ण ठिकाणी जायला लागल्यानंतर ह्या पाण्यामध्ये बरीचशी सुसूत्रता येईल आणि आपण स्काडा सिस्टम ॲडॉप्ट केल्यानंतर वॉटर ऑडिट प्रॉपर होत जाईल। जे ग्रॅव्हिटीने पाणी जाणारं असते, गुरुत्वाकर्षणाने जे पाणी जाणारं असते, हायड्रोलिक प्रेशर प्रॉपर येईल आणि आपल्या अख्ख्या शहराला व्यवस्थित पाणी जाईल याची खात्री देतो। जनता सगळी सुज्ञ आहे। जनतेला आम्ही गेले 30-35 वर्ष प्रतिदिन 4 रुपयांनी पाणी देत आहेत। आम्हाला आजही वाटते प्रतिदिन 4 रुपयांनी पाणी द्यायला पाहिजे। फक्त हा खर्चाचा मेळ कुठून जुळवायचा एक लक्षात घ्या। आत्तापर्यंत जे पाणी आलं ना, 1.5 वर्षात कुठल्या आमदारांनी पाणी आणलं आहे का, कुठली योजना आणलं आहे का? पहिली योजना आणली उजगावची, ती लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी आणली। दुसरी योजना आणली सूर्याची पहिला 100 MLDची, ती लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी आणली। तिसरी योजना आणली ती लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी आणली। MMRDAची योजनासुद्धा जी आज आपल्याला 150-170 MLD पाणी मिळते ती सुद्धा योजना आमदार हितेंद्र ठाकूरांनी मंजूर केलेली आहे। तुम्हाला एकच सांगतो, त्या योजनेला जर आपल्याला 3-5चा GR लागला नसता, त्या योजनेला जर 50-70% अनुदान मिळालं नसतं तर हेच पाण्याचे दर त्यावेळेपासून 14-15 रुपये होते, कारण तेव्हा 25 रुपये सिडकोने आपल्याला दर दिलेले होते। आपण जेव्हा शासकीय अनुदानात ह्याच्यात अनेक मिळवली त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर कमी झाला। कॅपिटल एक्सपेंडिचर कमी झाला म्हणून आपण लोकांना हे पाणी कमी पैशात देऊ शकतो। अमृत 1 योजना आणली, अमृत 2 योजना आणली, 350 किलोमीटरची लाईन शहरामध्ये फिरवली। जवळजवळ आज नवीन 10% काम चालू आहे। हे शासकीय पैशांना चालू आहे। फक्त 30% आपलं कॉन्ट्रिब्युशन आहे, बाकी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रिब्युशनमधनं बनवतो। हेच पैसे जर आपल्याला द्यायला लागले, आता आज आपली क वर्ग आहे, उद्या ब वर्ग झाल्यानं 50% कॉन्ट्रिब्युशन द्यायला लागल्या, हे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढेल। कॅपिटल एक्सपेंडिचर वाढल्यानंतर पाण्याचे दर वाढतील। पाण्याचे दर वाढले ते आपल्या लोकांकडनंच घ्यायला लागणार शेवटी, कारण त्याला दुसरा पर्याय नाही। आणि एवढं आम्ही याच्यामध्ये काटेकोरपणे अभ्यास करून ही अनुदानं मिळवून कमीत कमी पैशात पाणी देण्याचा प्रयत्न करतो आणि आजच्या तारखेला आज जे सभागृहात केलं हे सगळ्याचा विचार न करता निव्वळ राजकारण म्हणून आजचा सभागृह त्यांनी केलेला आहे। हा माझा ठाम आरोप आहे आणि ह्याबद्दल कुठेही बोलायचं असेल तर मी जनतेच्या समोर सुद्धा बोलायला तयार आहे। ते दरच वाढले आपल्याला 2006 नंतर 2026ला पाण्याचे दर वाढत आहेत। 3 रुपये 25 पैसे जो विजेचा दर होता तो 9 रुपये 50 पैसे झाला आहे। इरिगेशनची आपल्याला जी इरिगेशनची पाणीपट्टी येत होती त्याच्यात 4 पटींनी वाढ झाला आहे। लेबर कॉस्टमध्ये 6 पटींनी वाढ झालेली आहे। त्यानंतर जी रसायनं लागतात, तुरटी लागते, ह्या तुरटीमध्ये सुद्धा प्रचंड 70 ते 80% वाढ झालेली आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला खर्चच वाढलेला आहे आणि हे सगळ्यांना कळतं। सभागृहामधला प्रत्येक
जो नगरसेवक आहे, जो प्रतिनिधी आहे, तो सगळा हुशार आहे, एज्युकेटेड आहे. हे सगळ्यांना सगळं करत असताना फक्त राजकारण करणं हा एकच उद्देश जेव्हा दिसला तेव्हा हे मांडणं गरजेचं झालं आणि म्हणून ते सभागृहात मांडलं. बाकी हे वाढ प्रशासनाने सुद्धा मनाने नाही केलेली आहे. याच्यामध्ये ऑडिट क्वेअर आहे की तुम्ही लॉसमध्ये जाऊन लोकांना पाणी देत आहेत, त्यामुळे तुम्ही खर्च कुठून भागवणार. ऑडिट क्वेरी आहे. त्याच्यानंतर शासनाकडनं डायरेक्शन आलेली आहे की याच्यामध्ये तुम्ही ना नफा ना तोटावर लोकांना पाणी द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे प्रशासनाने तो ठराव घेतलेला होता. म्हणून प्रशासन पण यांचंच होतं. प्रशासनाने ठराव घेतला जो जानेवारी 2025मध्ये घेतला. म्हणजे ज्या वेळेला हा ठराव घेतला तेव्हा हे लोक सगळी सुज्ञतेने घेतलेलं आहे की पाणीपट्टीचे दर वाढलेले आहेत, विजेचे दर वाढलेले आहेत. म्हणजे त्यावेळेला असलेल्या लोकप्रतिनिधी जे होते, आपलं प्रतिनिधित्व आज शासनाकडे करतात, वसई विरारचं प्रतिनिधित्व तेव्हा करत होते कारण तेव्हा बॉडी नव्हती. मग त्यांनाही कळत होतं ना की विजेचे दर वाढलेत, ॲलमचे दर वाढलेत, रसायनाचे दर वाढलेत, मजुरांचे दर वाढलेत, इरिगेशनचे दर वाढले, कळत होतं. म्हणून त्यावेळेला बहुतेक घेतला गेला नसावा त्यांनीसुद्धा याच्यावर विचार. पण आता जेव्हा त्यांना जाणवायला लागलं की याच्यावर आपल्याला राजकारण करता येते म्हणून तो राजकीय हेतूने प्रेरित आजचा त्यांनी ही बाजू मांडायचा प्रयत्न केला आणि हेजिटेशन केली आणि त्यांनी वॉकआउट केलं आणि ते गेले. दुर्दैव असं आहे की त्याच्यानंतरचा ठराव होता आपल्याकडे 4, 5, 6 आणि 8 तारखेला जी पूरसदृश परिस्थिती तयार झाली, जी पर्जन्यवृष्टी झाली, जे आभाळ आपल्या अख्ख्या शहरावरती फाटलेलं, त्याच्यामध्ये आम्ही आधी चर्चा केली. ज्या आपल्या प्रशासनाने चांगलं उत्तम काम केलं त्यांचं अभिनंदन केलं. पण शेवटच्या ठरावामध्ये असं होतं की ह्या गोष्टीला भविष्यामध्ये जर एवढा पाऊस पडला तर आपण त्याच्यावर कशाप्रकारे इव्हॅक्युएट करू शकतो, ते कशाप्रकारे पाणी समुद्रापर्यंत जाऊ शकते, खाडीपर्यंत जाऊ शकते, त्याच्यामध्ये मॅनग्रोवच्या असलेल्या अडचणी, ह्या सगळ्या गोष्टीचा आजच्या चर्चा करायची होती. आणि आजच्या ठरावाच्या रूपाने खास करून मॅनग्रोवसाठी जे विविध NGTचे रूल्स आहेत, त्या NGTच्या रूल्सप्रमाणे आपल्याला त्या कसे ते काढता येतील आणि आपले जे अडथळे तयार झालेले आहेत आपल्या प्रवाहामध्ये, त्या दृष्टिकोनांना चर्चा होती. समुद्राची जी खाडीची तोंड आहेत ती मोठी करण्याच्या संदर्भातलं होती. काही नाल्यांची जी खोदाई आहे त्याच्याबद्दलची होती. काही नाल्यांमधनं प्रवाह व्यवस्थित प्रकारे जाऊ शकत होता त्याची होती. खास करून सांगायचं होतं म्हणजे DFCC दिल्ली फ्रेट कॉरिडॉर जो आहे, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, आणि बुलेट ट्रेन, ह्या दोन शहरातनं जेव्हा आपल्या दोन्ही योजना गेल्या त्यावेळेला शहरामधले जे जुने नाले होते, जुने जे प्रवाह होते, जे पाणी जाऊन व्हायचे प्रवाह होते, हे कुठेतरी बंद झालेले आहेत. ते कसे व्यवस्थित चालू करतील तो एक ठराव याच्यामध्ये येणार होता. पण यांनी यांच्या या कारणामुळे तो घेऊ शकले नाही. सर, एक प्रश्न विचारतो.